हाय फ्रेंड्स, तर चला मी आज तुम्हाला सिंपल नॅचरल हलका फुलका मेकअप डेली कसा करायचा। रोज तर आपण कुठे पार्टीला वगैरे जाणार नाही आहोत आणि हेवी मेकअप करून काय करणार। तर इथं मी सिंपल अशी 3 प्रोडक्ट्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचा मेकअप सुंदर सोबर असा बनवता। हे स्किन केअरमध्येच हे 3 प्रोडक्ट येतात, त्यामुळे तुमच्या स्किनला काही इश्यू होईल किंवा हेवी प्रॉडक्टमुळं काही तुमचे स्किन टेक्स्चरमध्ये काही फरक झाला आहे असं काहीही होणार नाही। तर हे मी प्रथमतः टोनर यूज केलं, त्यानंतर हे मॉइश्चरायझर, हे आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर। पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर एकदम सुंदर हलकं जेल बेस्ड आहे। तुम्ही दुसरं कोणतंही मॉइश्चरायझर यूज करू शकता। पॉन्ड्सचं मी करते कारण की माझी स्किन कॉम्बिनेशन आणि ऑइली थोडीशी मिक्स आहे, त्यामुळे मी जेल बेस्ड मॉइश्चरायझर नेहमीच यूज करते। बऱ्याच जणी मॉइश्चरायझर आणि टोनर लावायचं टाळतात, कारण की माझ्या मतानुसार मॉइश्चरायझर आणि टोनर दोन्ही पण महत्त्वाचे आहेत। टोनर का यूज करायचं, कारण की तुमचे जे ओपन पोर्स असतात ते बंद होण्यासाठी टोनर, आणि हे मॉइश्चरायझरमुळे काय होतं, तुमची स्किन तुकतुकीत आणि ग्लोवी दिसण्यासाठी मदत होते। आणि इलॅस्टिसिटी असते आपल्या स्किनची, ती लॉंग टाईम जर ठेवायची असेल तुम्हाला, तुमच्या स्किनवर रफनेस न येण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर हे डेली लावलंच पाहिजे। सकाळ संध्याकाळ झोपायच्या अगोदर पण तुम्ही मॉइश्चरायझर वापरायचं। त्यानंतर हे आहे सनस्क्रीन बऱ्याच प्रकारचे असतात, पण मी इव्हिडॉक्सचं सजेस्ट करते, कारण की आपण दुसरं काहीही यूज करणार नाही आहोत। ह्या प्रोडक्टमुळे तुम्हाला मेकअपसारखा लूक येतो, त्यामुळे मी बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की इव्हिडॉक्सचं हे सनस्क्रीन वापरा, आणि सनस्क्रीन लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही। हे तुम्ही मोबाईल बघत असाल, त्यातून जे रेडियंट येतात त्यापासून पण तुमचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे इव्हिडॉक्सचं सनस्क्रीन नक्कीच मदत करतं। 2 टाईम सनस्क्रीन वापरायचं म्हणजे वापरायचं, जर तुमची स्किन चांगली ठेवायची असेल तुम्हाला तर, टॅन होऊ द्यायची नसेल तर। आणि हे 3 प्रोडक्ट वापरणं म्हणजे मेकअप करणं असं नाही, पण मेकअप केल्यासारखा लूक तुम्हाला नक्कीच येईल। ह्यावरती सिंपल काजळ लावायचं, थोडासा लिप बाम लावायचा आणि निघाले, झाला तुमचा डेलीचा एकदम सुंदर सोपा डेलीचा मेकअप। अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेट करा। मी नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईन। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।